वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या नवनव्या कारनाम्याने सर्वांनाच धक्का बसला। खासगी ऑडीवर लाल दिवा वापरल्याने त्या अडचणीत आल्या। पूजा खेडकर प्रकरणी केंद्र सरकार आता चौकशी करणार आहे। दरम्यान हे प्रकरण बरंच तापल्याने अखेर पुणे पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली। पुणे पोलीस पूजाच्या घरी पोहोचले, पण त्यांना ताटकळतच राहावं लागलं। तरी पूजा खेडकरांच्या आईनं गेटच्या आतून दमदाटी केली। नेमकं काय घडलं पाहूया। या आहेत मनोरमा खेडकर। गेल्या काही दिवसांपासून वादात आणि चर्चेत असलेल्या पूजा खेडकर यांच्या आई डॉक्टर पूजा खेडकर या 2023च्या IAS बॅचच्या अधिकारी आहेत। मात्र त्या प्रोबेशनवरती रुजू होण्याआधीच त्यांचा रुबाब आणि तोरा हा चर्चेचा विषय ठरलाय। डोक्यात हवा गेल्यानंतर जे जे होतं ते सगळं पूजा खेडकर यांच्या वागणुकीमधून स्पष्ट दिसलंय। पदाची हवा आणि मॅडमचा तोरा। सेवेत हजर होण्याआधीच पूजा खेडकरांची वेगळं केबिन आणि सरकारी घराची मागणी होती। निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये बसण्याच्या सूचनेला त्यांनी केराची टोपली दाखवली। अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाचा जबरदस्तीनं ताबाही घेतला। स्वतःच्या ऑडी कारवरती सरकारी वाहनाचा लाल दिवा लावला। डोक्यात हवा गेली की जे जे होतं तेच पूजा खेडकर यांच्या सोबत झालंय। मात्र त्यांचा हा रुबाबच त्यांची चापलुसी उघड पाडणारा ठरलाय। पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटीज ही UPSC ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक वेगळी कॅटेगरी उपलब्ध आहे, ज्यामध्ये शारीरिक अपंगत्वाचं प्रमाण किती आहे यावरून 1, 2, 3, 4 आणि 5 अशा कॅटेगरीज ठरवण्यात येतात। पूजा खेडकर यांनी यापैकी सर्वात खालची म्हणजे त्यांना मोठ्या प्रमाणात विकलांगता आहे हे सांगणारी कॅटेगरी निवडली। त्यासाठी त्यांना दृष्टिदोष आणि मेंटल इलनेस असल्याचं सर्टिफिकेट त्यांनी सादर केलं। पदासाठी सुद्धा केली चापलुसी। UPSC परीक्षेमध्ये 821 क्रमांकाची रँक मिळूनही IASचा दर्जा मिळाला। त्यावर्षी UPSCच्या यादीमध्ये OBC कॅटेगरीमधून IAS झालेल्या शेवटच्या विद्यार्थ्यांची रँक होती 434। म्हणजे जवळपास दुपटीने मागे असूनही पूजा खेडकर IAS बनण्यामध्ये यशस्वी झाल्या। त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी इथे येऊन अधिकाऱ्यांना धमक्या दिलेल्या आहेत। ही साधी गोष्ट नाही। यांचं राजकीय वजन कदाचित एवढं दिसतं की त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही, फक्त बदली तेही थातूर मातूर कारण आहे असं मला वाटतं। मुळात त्यांना इथं सेवेत घेणं, कारण हे त्यांचं होम टाऊन आहे। पूजा खेडकर यांनी त्यांच्या उत्पन्नाबद्दल दिलेल्या माहितीमध्ये त्यांची पुणे जिल्ह्यात 4 ठिकाणी आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये 3 ठिकाणी जमीन असल्याचं म्हटलंय। या मालमत्तांची एकूण किंमत 1,93,00,000 रुपये आहे। यापासून पूजा यांना 42 लाख रुपयांचं उत्पन्न मिळत असल्याचं त्यांनी सांगितलंय। तरीही OBC कॅटेगरीमधून सवलत मिळण्यासाठी आवश्यक असलेलं 8 लाख रुपयांच्या उत्पन्नाच्या मर्यादेचं सर्टिफिकेट त्यांना कसं काय बरं मिळालं, हा प्रश्न देखील उपस्थित होतो। आता हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यांच्या सखोल चौकशीची सुद्धा मागणी होतीये। 40 करोड़ की प्रॉपर्टी व्हाइट में उन्होंने बताया, उनकी प्रॉपर्टी दिखाया नॉमिनेशन के उनके फादर ने, वो क्रिमिनल के दायरे में कैसे आ सकते हैं। तो ये सब जो बातें ये क्वेश्चंस खड़ा करने वाली बात है। इसमें बहुत गड़बड़ी लगती है। लोगों की मांग है कि इसकी इंक्वायरी होनी चाहिए, तो हम भी मांग करते हैं कि इसकी इंक्वायरी होनी चाहिए। अनेक होतकरू युवा आहेत, सामान्य कुटुंबातले आहेत, खूप कष्ट घेतात, पण त्यांना IAS अधिकारी नाही तर सरकारी भरतीमध्ये तिथं जाता येत नाही। पण अशा पद्धतीने काही डॉक्युमेंटचा फेरफार जर करून काही लोक अधिकारी झाले असतील आणि तसा रिपोर्ट असेल तर नक्कीच सरकारने त्या बाबतीत लक्ष घालावं आणि योग्य ती कारवाई करून सिस्टमला न्याय द्यावा। तिकडे पुण्यामधल्या खेडकर यांच्या घरी चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांना बंगल्याबाहेर ताटकळत उभं राहावं लागलं, कारण बंगल्याला आतमधून कुलूप लावून घेतलं असल्याचं समोर आलंय। आणि त्यावेळी पूजा खेडकर यांच्या आईने मात्र मोठा थैथयाटही केला।
हे सगळं वादळ उभं राहिलेलं असताना पूजा खेडकर यांनी मात्र वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन सहाय्यक जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. महत्वाचं म्हणजे पूजा खेडकर यांनी यावेळी त्यांना देण्यात आलेल्या सरकारी वाहनावरचा अंबर दिवा काढल्याचंही दिसलं. त्यावेळी पूजा खेडकरांना माध्यमांनी गाठलं तेव्हा त्यांनी उत्तर देण्यासाठी सुद्धा टाळाटाळ केली. सगळं मी ह्याच्याबद्दल काहीच बोलू शकत नाहीये. मला ऑथरायझेशन नाही ह्याच्याबद्दल काही बोलण्यासाठी. नाही पण आपल्या घरी मला ते विचारू नका. आपल्या घरी पोलीस गेलेले आहेत आपल्याकडून. नो आयडिया. पूजा खेडकर यांच्या नियुक्तीबद्दल निर्माण झालेल्या शंकांचं निरसन करण्याची जबाबदारी ही खेडकर कुटुंबियांची जशी आहे तशीच महाराष्ट्राच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील आहे. मात्र दोघेही ही जबाबदारी टाळतायत, त्यामुळे संशय आणखी बळावतोय. मात्र प्रश्न फक्त या खेडकर कुटुंबियांचा नाही, तर आपल्या देशाच्या प्रशासनाचा कणा मानल्या जाणाऱ्या UPSCची विश्वासार्हता इथे पणाला लागली आहे. UPSC या सगळ्या प्रकरणात कशा प्रकारे प्रतिसाद देतं यावरती विश्वासार्हता अवलंबून असेल. कॅमेरामन विजय राऊत, समंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. नमस्कार. मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होई मन सुद्धा